आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्गातील नागरिकांच्या समस्या। कुडाळ एमआयडीसी मध्ये प्रश्न बनलाय तो कचऱ्याचं साम्राज्य वाढलं। या संदर्भात अनेकदा कुडाळ एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलं, तक्रार करण्यात आली, परंतु या संदर्भात आजपर्यंत केवळ उदासीनता दाखवण्यात आलेली आहे एमआयडीसी विभागाकडून। या संदर्भात इथे नागरिक काय म्हणतात हे पाहूया। मुळात आरोग्याचा प्रश्न हा अस्वच्छतेमुळे होतो आणि एमआयडीसीमध्ये बघितलं तर पूर्ण परिसरामध्ये अस्वच्छता आहे आणि यामुळे बरेच रोगराईचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि याकडे एमआयडीसी म्हणून पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत। एमआयडीसीने झाडं लावलेली आहेत, पण जो आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा तो मात्र करत नाहीत आणि याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आढळून येतो। झाडांना पाणी घालणं ही चांगली गोष्ट आहे, कारण वृक्ष लागवड ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांचं संगोपन व्यवस्थित प्रकारे करणं ही सुद्धा त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे आणि याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आम्ही भविष्यात आमच्या परीने आंदोलन करणार आहोत। माती विकून खाणे याच्यातच एमआयडीसी गुंतलेली आहे, पण आज जशी लोकांची एमआयडीसीची सुद्धा जबाबदारी आहे की या कचऱ्याविषयी कचरा उचलणे किंवा साईडपट्टी जी आहे ती पण ते एमआयडीसीने साफ केली पाहिजे होती। आज या एमआयडीसीच्या असोसिएशननी झाडं लावली आहेत, त्या झाडाचं संगोपन ते करतायत, पाण्याबिण्या टाकतायत, पण हा कचरा जो आहे तो एमआयडीसीने पण तेवढीच जबाबदारी होती की उचलणे गरजेची आहे, पण ते एमआयडीसी त्याच्यावर दुर्लक्ष करते आणि लोकांची पण जबाबदारी आहे, जो कचरा होतो आहे त्याच्या लोकांची पण जबाबदारी आहे। आम्ही वेळच्या वेळी ते सहकार्य करून साफसफाई करत असतो, पण इथे एमआयडीसीचं दुर्लक्ष होतं आहे। आत्तापर्यंत मी आता ग्रामपंचायत सरपंच पदावर बसल्यानंतर 2 वेळा हा कचऱ्याचा विषय आम्ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला। त्याचबरोबर पूर्ण असोसिएशन पण एमआयडीसी असोसिएशन म्हणा किंवा रोटरी क्लब म्हणा त्याने पण चांगलं सहकार्य केलं, पण लोकांमध्ये काय त्याची परिणाम जाणवलेला नाही आजपर्यंत। आणि हा कचऱ्याचा जो काय प्रसंग आपल्यासमोर आता दिसतोय तो हे सुशिक्षितपणाचं लक्षण तर अजिबात नाही आहे, कारण हे लोक टाकतायत ना ती सुशिक्षित लोकच टाकतायत। या ठिकाणी आता भाडोत्री म्हणून जे कोण आलेले आहेत त्यांची जबाबदारी होती की मालकाने त्या कचऱ्यासाठी विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी काहीतरी त्याची सोय केली पाहिजे होती, पण तसं काय आढळून येत नाही। पण आता दीपक गावडे म्हणा किंवा सडवेलकर म्हणा किंवा आमचे बाकी ग्रामस्थ म्हणा यांनी वारंवार आम्ही बऱ्या मोठ्या प्रमाणात त्यांना दंड पण आकारले, तरी पण लोकांमध्ये त्याची सुधारणा होत नाही। मग त्याच्यावर असं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे की कुठेतरी एमआयडीसीने आता जो काय नगरपंचायतीसारखा प्रोजेक्ट राबवत आहेत त्यांना सहकार्य केलं पाहिजे, कुठेतरी हा कचरा प्लांट येणं गरजेचं आहे। कुडाळ एमआयडीसीमध्ये सध्या जे कचऱ्याचं साम्राज्य झालं त्याच्यामुळे लोकांना त्या ठिकाणी येणं जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। त्या ठिकाणच्या सर्व लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या खूप गंभीर आहेत। आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली, त्या ठिकाणी वारंवार म्हणजे आज वर्षानुवर्षे त्या ठिकाणी सरकारकडे असो किंवा एमआयडीसी प्रशासन असेल त्यांच्याकडे मागणी करून सुद्धा त्या ठिकाणी साफसफाई किंवा स्वच्छता केली जात नाही आहे। या पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारचे जर असं राहत असेल तर त्याच्यापुढे आम्हाला लोकांबरोबर उतरून रस्त्यावरती हे सगळं संपवावं लागेल। आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छतेच्या बाबतीत 1 नंबरवर असताना सुद्धा पिंगुळी एमआयडीसीमध्ये जे कचऱ्याचं साम्राज्य साठलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करून सुद्धा अजूनही तिथे काही ते मार्गी लागत नाही आहे कचऱ्याचं काम। तर त्याच्यासाठी ही शेवटची एकदा वॉर्निंग आहे की संबंधिताने त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन स्वच्छता तिथे करून घ्यावी, नपेक्षा आम्ही आमच्या तऱ्हेने त्याला वाचा फोडू। जवळजवळ 2-3 वर्ष बघतोय कचरा एमआयडीसीमध्ये टाकला जातो, एवढ्या प्रमाणात टाकला जातो की त्याचा त्रास इथल्या पब्लिकला होतोय। इथे सर्व ग्रामस्थ आहेत, सर्वजण सहकार्य करतात, दीपक गावडे सरपंच आपले येऊन बघतात, त्याच्यावर उपाय करतात, कितपत उपाय करणार। आता माझं एकच शेवटचं एमआयडीसीला रोखटोक मी एक उत्तर देतो आहे की ह्याच्यावर लक्ष द्या, नाही तर तुमचे ऑफिस तोडले जातील। आपलं पिंगुळी गाव जो आहे तो पिंगुळी आणि एमआयडीसी याच्या मध्यावर्ती असल्या कारणाने बरेचसे इथले सामाजिक कार्यकर्ते जे आहेत हे या माध्यमातून एमआयडीसी म्हणून नाही तर आपली गाव म्हणून ही स्वच्छता प्रत्येक वेळी प्रयत्न करतात, गाव स्वच्छ करतात, पण हे वारंवार होते। याबाबत दीपक गावडे असू देत किंवा आपल्या गावचे सरपंच असू देत, मंगेश चव्हाण असू देत किंवा उपस्थित सर्व जे सगळे लोक आहेत हे वारंवार एमआयडीसीच्या माध्यमातून त्यांना कल्पना देण्याच्या माध्यमातून की बाबा तुमच्याकडनं हे प्रयत्न होणं गरजेचं आहे। गावाची स्वच्छता जशी महत्त्वाची आहे तशी एमआयडीसीची पण स्वच्छता होणं खूप गरजेचं आहे।
या अनुषंगाने जसं गाव पातळीवरती सगळेजण मेहनत घेत आहेत, स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्न करतायत, तसं MIDCने एक ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. तर कुडाळ MIDCतील कचरा प्रश्नी येथील स्थानिक नागरिक असतील, बाजूच्या गावातील नागरिक असतील, आक्रमक झालेत आणि या संदर्भात त्यांनी जे सांगितलंय की MIDCला निवेदन देण्यात येईल आणि त्यानंतर हा प्रश्न जर मिटला नाही तर या संदर्भात ते नक्कीच आंदोलन करणार आहेत. कॅमेरा पर्सन चिन्मयसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.